बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। 150 निराधारांना संतोष पाटील यांचा आधार। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपल्या नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। 150 निराधारांना संतोष पाटील यांचा आधार। स्वतः थांबून 150 निराधारांना काढून दिले हयात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र। संजय गांधी निराधार अनुदान योजनासाठी निराधार महिला पुरुष नागरिकांना तलाठीकडून हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी द्यावी लागतात। परंतु काही कारणामुळे सदरील जवळपास 150 नागरिकांना ही कागदपत्रे मिळत नव्हती। या संदर्भात सर्व निराधार लोकांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्याकडे ही अडचण मांडली असता संतोष पाटील यांनी स्वतः तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्याशी चर्चा करून योग्य व्यक्तींना तात्काळ हयात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याची विनंती केली। त्यानंतर स्वतः तलाठी कार्यालयासमोर थांबून जवळपास 150 निराधार महिला पुरुषांना हयात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून दिले। संतोष पाटील यांच्या आजच्या या कृतीने पहिल्यांदाच स्वतः संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी कागदपत्रे मिळवून देऊन खऱ्या अर्थाने निराधारांची सेवा केली। तसेच सर्व उपस्थित निराधार महिला पुरुषांना चहा पाण्याची व्यवस्था केली। त्यांच्या या कार्याबद्दल सर्व उपस्थित निराधारांनी संतोष पाटील यांचे सहृदय अभिनंदन करून आभार मानले। संतोष पाटील यांनी आज केलेल्या कार्याची सगळीकडे कौतुक होत आहे। ते होते आजचे बातमीपत्रक। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। असं पाय झालंय ते हाजी जोगाचं काय म्हणालो जोगाचं करा तुमचं खून लागल। ते चला येईना एवढं झालंय पाय हाजी रोग पहिले दिलेले काय म्हणाले तलाठी कवायचं दादा इथं आहेत तलाठी। वाटाणा येताना जाताना खुशावडी म्हणाले बरोबर काढ तर करले। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये आज या ठिकाणी निराधार महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी कार्यालयासमोर उपस्थित झालेल्या आहेत। आपण पाहू शकता एकीकडे लोकसभा निवडणुकी उमेदवाराच्या ठिकाणी प्रचार मोठ्या जोमात आहे आणि आपण पाहू शकता प्रचार जोमात असल्यामुळे संपूर्ण प्रशासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निवडणुकीच्या कामामध्ये लावण्यात आलेले आहे। सगळे आपण पाहू शकता तलाठी कार्यालयासमोर या ठिकाणी निराधार
वयोवृद्ध महिला हयात प्रमाणपत्र देण्यासाठी 8 दिवसापासून फेरफाटा मारत होते आणि सर्वांचं काम सुद्धा या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येते। परंतु आज तात्काळ लक्षात आल्यानंतर निराधाराचे अध्यक्ष आणि खरोखरच गोरगरिबांचे काम करणारे संतोष पाटील येरगीकर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सर्वांचा आढावा घेतलेत आणि तात्काळ या ठिकाणी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावलेत। आज आपण या ठिकाणी माता भगिनींचा मला सकाळी मला फोन आला। मी या ठिकाणी संजय गांधी निराधार या नात्याने संबंधित अधिकारी या देगलूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब यांना मी या ठिकाणी फोन केलाय। त्यांनी तातडीने या ठिकाणी मंडळाधिकारी आणि तलाठी साहेबांना या ठिकाणी बोलवले आहे आणि तातडीने सर्वांनी ज्या लोकांचे हयात प्रमाणपत्र तात्काळ त्यांना सह्या करून जागेवरच या ठिकाणी दरवर्षी हयात प्रमाणपत्र मागण्यात येते। हे लोकांचं काय उत्पन्न वाढतंय का, हयात प्रमाणपत्र कशा पद्धतीने मागायला पाहिजे याच्यासाठी तलाट्यांना त्यांना गावोगावी जाऊन घरपोच सेवा द्यायला पाहिजे। असं न करता इथपर्यंत येणं हे लोकांना परवडत नाही। या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर मी या ठिकाणी सर्कल वाईज गाव वाईज ग्रामीणमध्ये मी बैठकी सुद्धा घेणार आहे। संबंधित निराधार समितीचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी यांना सर्वांनी घेऊन सर्कल वाईज गाव वाईज या ठिकाणी मी बैठकी घेणार आहे आणि ज्या लोकांचे आयात प्रमाणपत्र आहेत ताबडतोब आयात प्रमाणपत्र असतील आणि 31,000चं उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल, अपंगासाठी 50,000चं उत्पन्न सर्टिफिकेट असेल, आम्ही तात्काळ त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी हा शहरातला भाग आहे। संबंधित अधिकाऱ्यांना मी अशा सूचना दिलेल्या आहे की एवढं उष्णता असते वेळेस माता भगिनी वयोवृद्ध या ठिकाणी 70-80 वर्षाची महिला या ठिकाणी आहेत, कुठलाही त्रास या ठिकाणी प्रशासनाकडून आणि कोणाकडून होणार नाही याची काळजी संजय गांधी निराधार अध्यक्ष या नात्याने मी घेत आहे। संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। तातडीने या ठिकाणी आयात प्रमाणपत्र देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। 1 तासामध्ये जेवढे संबंधित जे लोक आहेत त्यांना आयात प्रमाणपत्र सगळ्यांना भेटून जातील आणि काही लोकांना भेटलेले आहेत, तुम्ही या लोकांना विचारू द्या। नाही, आपण या ठिकाणी बघू शकता की ते दलालांचं या ठिकाणी सुळसुळाट वाढलेला आहे। आपण ग्रामीणमध्ये पाहू शकता, आपण ग्रामीणचा या ठिकाणी दौरा करत आहोत, कशा पद्धतीने लोकांचं हेळसाळ होत आहे। या ठिकाणी मी या ठिकाणी संजय गांधी निराधार अध्यक्ष होऊन फक्त 2 महिने झाले आणि त्याच्यामध्ये आता आचारसंहिता लागलेली आहे। पहिली बैठक आपली या ठिकाणी देगलूर इथे तहसील इथे पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये आजपासून 1980 मध्ये जे आपल्या संजय गांधी निराधारची स्थापना झाली त्यापासून पहिली वेळेस तहसीलमध्ये एवढे फॉर्म एकच दिवशी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट आहे दलालाचा सुळसुळाट हे आम्हाला माझ्यासुद्धा कानावर आलेलं आहे। संबंधित कर्मचारी जे आहेत त्यांना मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे, कुठल्याही दलालामार्फत आपण फाईल देऊ नका। मी अध्यक्ष आहे, मला तुमची पावती टाका, मला फोन करा, कुठल्याही दलालाला पैसे द्यायची गरज नाही। ज्या लोकांनी दलालामार्फत पैसे देतील त्या लोकांचं त्या ठिकाणी फाईलसुद्धा नामंजूर करण्यात येईल। आज सकाळपासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला वृद्ध आहे, अशा पद्धतीने यांची हेळसाळ होते। आपण तात्काळ यांच्यासाठी अजून यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काय प्रयत्न या ठिकाणी तकलीफ झाली आपल्याला आयात प्रमाणपत्राचा विषय होता या ठिकाणी सोडवलं गेले। 21,000चं उत्पन्नाचं सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी मंडळाधिकारी तलाठी या सज्जामध्ये या ठिकाणी देगलूरमध्ये त्या ठिकाणी यांचं ताबडतोब या ठिकाणी 100% काम या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। मी या ठिकाणी स्वतः थांबून आहे। जेवढे वयोवृद्ध माता आहेत तिथं माता असतील, सर्व जे वृद्ध पिता असतील, या सगळ्यांना आयात प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आपण सुद्धा पाहता आपण पाहू शकता जनता सेवा हीच ईश्वर सेवा। वयोवृद्धांचा खरा नेता आणि खरा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले संतोष पाटील येरगीकर हे आपल्याला लाईव्ह दिसत आहेत आणि ते गोरगरिबांच्या मध्ये येऊन आज आपण पाहू शकता 8 दिवसापासून ही हेळसाळ होत होती। त्यांना पिण्याचं पाणी आणि चहाची तात्काळ सोय करून दिली। त्या सर्वांना चहा पाणी पाजून सर्व महिलांना या ठिकाणी समाधानकारक त्यांना बोलून त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स एकत्रित करून त्यांना तात्काळ न्याय देण्याचं काम संतोष पाटील येरगीकर या ठिकाणी करत आहेत। खरा यांना अध्यक्ष भेटला, वयोवृद्धांना खरा अध्यक्ष आज या घडीला भेटलेला असे चित्र देगलूर शहरामधून दिसून येते। कॅमेरामॅन सोबत मी सातपुते, NCN न्यूज TV।
मावशी, आज आपण हयात प्रमाणपत्रासाठी किती दिवसापूर्वी उन्हात फिरायचं आम्हाला काही लागणार गेलं आणि आज अध्यक्ष साहेब आल्यानंतर आपल्याला पाण्याची चहाची काय काय सोय करून महिलांना अध्यक्ष साहेब आम्हाला उन्हात काम राहिलं आम्हाला पाणी आणून पाजून आणून पाजून देवासारखं आल्या तुझ्याला आणि सोयी केलं आम्ही एवढं सोयी केलं ना एवढं जण आम्ही बसलो श्यामपुराला बसायचं पाणी पाजून चाय पाजून बसायला उन्हात करतो आम्ही आपल्या हाताला सुद्धा मार लागलेला आपण या ठिकाणी आलात या अध्यक्ष आल्यामुळे आपलं काम झालं का झालं का अध्यक्ष खरं असं या मावशीकडे या आपण सकाळपासून इथं वनवन संतोष पाटील अध्यक्ष आपण या ठिकाणी पाहू शकता संतोष पाटील येरगीकर या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर निराधारांचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर ते ग्रामीणचा मी एक कार्यकर्ता आणि तळागाळातील लोकांची जाणीव घेणारा आहे म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. अध्यक्ष नंतर परंतु पहिले गोरगरिबांची सेवा करणे हे कर्तव्य आहे असं ते या ठिकाणी दाखवून दिलेत आणि सर्वांना अशा कडाकाच्या उन्हामध्ये जे आपण पाहू शकता 42 डिग्री टेम्परेचर देगलूर शहरामध्ये असलेल्या ह्या टेम्परेचरमध्ये एवढे महिला या ठिकाणी त्रस्त झाले होते आणि मोठी त्याची हेळसाळ होताना या ठिकाणी ते या ठिकाणी उपस्थित होऊन त्या सर्वांना पहिले थंड पाणी या ठिकाणी थंड पाण्याचं नियोजन करण्यात आलं त्याच्यानंतर चहा पाहिजे काळजीपूर्वक माहिती घेऊन सर्वांचे डॉक्युमेंट्स गोळा करून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना तात्काळ कॉल करून सर्वांची माहिती देण्यात आली आणि या ठिकाणचे मंडळ अधिकारी तलाठी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहेत. मंडळ अधिकारी तलाठ्यांचं सुद्धा जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. सर्वांना ते सहकार्य करत असतात. या ठिकाणची महिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तात्काळ गतीनं काम होईल. सर्वांना न्याय मिळेल आणि सर्वांचे या ठिकाणी हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून त्या सर्वांना लवकरात लवकर अनुदान प्राप्त करून देण्याची गवाही या ठिकाणी संतोष पाटील येरगीकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन उमादेसोबत विशाख पटेल NCN न्यूज.